अजून आतली रांगोळी पूर्ण करायची आहे. हो होईल ना? होईल ग. किचनची कामं झाली. हो. या दोघी इथेच आहे दादा. अरे आले. अरे वा, मस्त रांगोळी काढली. स्वानंदीने काढली. बर. नाही, आम्ही दोघींनी मिळून काढली. बरं, काही मदत नको ना तुम्हाला? नको. हा. हो. तोरण लावायचे, प्लीज लावून देता? तोरण लावायचं? कुठे तोरण कुठे? ते काय आताच आहे. हा ओके. आता बघा कसं तोरण लावतो. हा, हे सरळ आहे ना? हो. हा. हे बघा. ओके. येस. तोरणामुळे खरी शोभा आली. हो खरंच. म्हणजे काय? रांगोळी काय कोणी काढेल. हो. चला, बरीच कामं उरलीत. या या या. आपण सगळी कामं उरकून टाकूया. अरे वा. नाही, उरकून बिरकून काय टाकू नका. उरकून टाकू नका. लोकांना तुमची कला बघू द्या. नीट करा. तुम्ही एक काम करता का? हा बोला. आज जाऊन फ्रेश व्हा, कपडे बदला, पाहुणे येतील. हो. मग तू ते माझे जे कपडे आता मला घालायचे ते तू काढून ठेवलेस का? नाही, प्लीज जरा काढून घ्याल. नाही नाही नाही, नको बाबा. काय तूच परत चिडशील ना माझ्यावर. हे कपडे का घातले, हे वाईट दिसतायत, दुसरे घालायचे ना. अहो, तू एक काम करण्यापेक्षा तूच जरा 2 मिनिटं तू मध्ये ये आणि ते काय जे कपडे असतील ते. स्वानंदी जा. हा. अगं किती थकून आलेत बघ ते ऑफिस मधून. हो ना. तुला कळत नाहीये का त्यांची बहाणेबाजी? सोने जाग. बघ ना किती बिचारा चेहरा केलाय त्याने. हो ना. प्लीज. मुद्दाम. बरं ठीक आहे, आम्ही दोघं जातो. पण तुम्ही दोघं मिळून फुलांनी रंग भरा. हा हा. आणि अगदी निवांत रंग भरत बसा. अगदी वेळ घ्या. टेक युअर टाइम. तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करायला येणार नाही. ओके. डिस्टर्ब तुम्ही आम्हाला करायला येणार नाही आहात की आम्ही तुम्हाला करायला यायचं नाहीये? वहिनी चला आता आवरून. चला कॉन्सन्ट्रेट करा. खरंच स्वानंदी आली आणि सगळं घर हसायला लागलं. ग बाई वत्सला, निलिमा आणि निरंजन याआधी कधीच एवढे खुश दिसायचे नाहीत ग. म्हणतात ना की हसण्याची सुद्धा लागण होते, तसं झालंय बघ. एक हसरी स्वानंदी घरात आली आणि तिने सगळ्यांना हसू दिलं. एक ललिता सोडून. म्हणजे असं का म्हणतेस? काय कळत नाही ग हिचं. बघ ना, अजून बाहेर नाही आली तयार होऊन. हो ग, आज सकाळपासून खोलीतून बाहेर आलीच नाहीयेत. म्हणजे दुपारचं जेवण सुद्धा खोलीतच मागून घेतलंय ती. झालंय कोण जाणे, पाय जास्त दुखतोय का बघायला पाहिजे ग. ललिता, तू आता हे पायाचं कारण सांगून किती वेळ लपून राहणार आहेस? काय करू, ही अशी जाऊ का बाहेर? तुम्हाला तर आवडेलच माझी फजिती बघायला. ललिता, तू ना रागाच्या भरात कोणालाही काहीही बोलतेस कधी. तुला काय वाटतं तुझं केसांचं मला माहिती नव्हतं? मला सगळं माहिती होतं. इतरांचं सोड, तुला तरी कधी जाणू दिलंय मी बोललो याच्याबद्दल? या गोष्टी आपल्या हातात असतात का मला सांग? माझ्या सगळ्या गोष्टी फक्त माझ्याच हातात असतात आणि आज नाही, हा नेहमीच. माझी कुठलीही उणीव कुणालाही कळता कामा नये. आज माझ्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत आणि त्यांना कळेल की माझे केस खोटे आहेत आणि ते सहनही होणार नाही मला. तर मग आता काय काय करायचं काय मला सांग? ते तुम्ही ठरवा. काही प्रॉब्लेम आला की आयडिया काढता ना, मग आत्ताही काढा. हा प्रॉब्लेम साधा नाहीये, संकट आहे हे. आणीबाणी लादलीस तू, दरवाजा उघडायला देत नाहीयेस मला. ललिता, अगं ललिता,
बघालं कोणीतरी दरवाजावर. आता काय सांगायचं? हे मला नाही माहित. तुम्ही ठरवा आणि सांगा काय सांगायचं ते. अगं तुला काही होतंय का? दुखतंय का काही? मी पाय चोळून देऊ का परत? हो ना. नाही बरी आहे ती, बरी आहे. बाहेर काय येत नाही ती? हो नाही येते ती. वच्छी मावशी तुम्ही जा, ललिता येते. कसं म्हणजे काय ताई? हा मला वाटतं काहीतरी गडबड आहे. म्हणजे बघ ना, माधव भाऊजींना माहिती आहे काय झालंय ते, पण ते आपल्याला सांगत नाहीये. मला असं वाटतं बिनसलंय ललिताचं काहीतरी. तब्येत बरी असेल ना ग तुझी? अरे देवा, आता असं काही असेल तर कसं होणार? नको ना ग काळजी करत आहे. आपण नीलला विचारूया. हा बर चल चल चल. लवकर ये ग. हो लवकर ये. व्यवस्थित दिसते ना? सांगा ना. अहो नाही काही नाही. तू इतकी खास दिसतेस ना, म्हणजे एकदम खासम खास दिसतेस. सो मला असं वाटतंय की तुम्ही थांबा, मी जाते. ए हॅलो हॅलो, इकडे. बाहेर वाट बघत असतील ना सगळेजण, त्यांना बघू दे ना वाट. मी पण तर वाट बघतो तुमची कधीपासून. माझी कशाला वाट लावताय? अशाच गोड हसा, तर आमच्या जवळ बसा. कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? एकतर तू इतकी सुंदर दिसतेस, कुणाची नजर नको लागायला ना तुला. गप्प बसाव. हा गप्प बसा. नाही त्यांना म्हण गप्प. हॅलो हॅलो, मी बोलते आई. हा आई बोल ग. हे काय, तुम्ही अजून निघाला नाहीत? मी कधीची वाट बघते. हो, मी तेच सांगायला फोन केला होता. आम्ही पोहोचतोय 7 वाजेपर्यंत. आणि ताई? संपदा ताई परस्पर येते. स्वारी खुशीत आहे अगदी. ग्रेट. तू काहीतरी जादू केली असशील. पण ते आपण नंतर बोलूया. मी आता फोन ठेवते. हो, आणि लवकर या प्लीज. हो, आम्ही पोहोचतो वेळेवर. बाय. हो इकडे या. आई, आता उशीर करून चालणार नाही. ए सायली जुईली, चला तुम्ही उठा, लवकर तयार व्हा. मग तुमचं नंतर माझं हे नाही मिळालं ते नाही मिळालं असं असतं. चला चला चला, उशीर होतोय. 5 मिनिटं. काय 5 मिनिटं? काय वहिनी, लेकीकडे जाण्यासाठी काय घाई चालली तुझी एवढी? अरे आता ऐकलंच ना, 7 वाजता पोहोचतो म्हणून सांगितलंय तिने. पोरींचं आटवायला काय कमी वेळ लागतो का? मला नाही जायचंय. अगं मला नाही जायचंय त्यांच्या घरी. अभ्यास आहे मला. बरं ठीक आहे, तू नको येऊस, पण तू दार नीट लावून घेशील ना? आणि काका उशिरा येणार आहे, तू घाबरणार नाहीस ना एकटी? आम्ही लवकर येतोच आहोत. वहिनी मी आहे तिच्या बरोबर. तिचा अभ्यास महत्वाचा आहे ना. आणि हे काय, हा गेम संपल्यानंतर आम्ही अभ्यासालाच बसणार आहोत, हो ना? ठीक आहे, मग काहीच हरकत नाही. पण हे येतील तर त्यांना तुम्ही चहा करून देतो, काळजी करू नकोस. अरे ए, तू इकडे काय करते? हळदी कुंकू तिकडे स्वानंदीच्या घरी आहे, तिकडे जा. तू इथे कशी आता तेच सांगतो ना मी, माझी सवय तिला लागली आहे. विसरले ती सगळं. ते हळदी कुंकू तू स्वानंदीच्या घरी आहे, पटकन जा. नाही रे काका, मी बरोबर आहे. आई मी इथनच रेडी होऊन जाणार आहे. तिथे त्या कंबर धरून बसल्या. म्हणजे अगं माझ्या सासूबाईंची कंबर धरलीये. मी तिथे रेडी होणार आणि आऊ आऊ करत बसणार. संपदा, मोठ्या माणसांबद्दल असं बोलू नये ग.
आई मी त्यांना 10 वेळा सांगितलं डॉक्टरांकडे जा, तेव्हा नाही गेल्या, अंगावर काढलं. आणि आता जास्त झाल्यावर डॉक्टरांकडे गेल्यात. डॉक्टरांनी त्यांना बेड रेस्ट सांगितलीये. अगं तुझ्या सासूबाईंना बेड रेस्ट सांगितले आणि तू इथे माहेरी? अगं डॉक्टरांनी त्यांना पाठीवरती सरळ झोपायला सांगितले. त्यात मी काय करणार, झोपतील त्यांचं त्या. अगं पण त्यांना काही लागलं तर, चहा पाणी काही घ्यावंसं वाटलं तर काय करतील त्या? बाबा येतीलच तेवढ्यात, ते देतील करू. आणि तेवढ्यासाठी मी ललिता काकूंचं हळदी कुंकू मिस करू? अजिबात नाही. ते काही नेहमी नेहमी होणार आहे का? आणि तसंही आम्ही US ला गेल्यावर त्यांना एकटंच राहावं लागणार आहे. त्यापेक्षा आत्तापासूनच सवय होऊ दे की, म्हणून मी काही करून नाही आले. बरं मी रेडी होते. बरं हे चल, तुझ्यासाठी ड्रेस आणलाय, दाखवते. तुझ्यासाठी पण सरप्राईज आहे, चल ना. मी जिंकल्या. काय संपलं पण नाही अजून. मी जिंकले, मला माहिती. अंजली अगं काय ग हे, म्हणजे सुधारण्याऐवजी डोक्यावरच बसायला लागली आहे. संपदा आणि सुधारणार एक वेळ माझ्या सगळं लक्षात राहील, पण संपदा सुधारणं अशक्य आहे. काय करावं या मुलीचं आता? आई, मी तिच्या सासूबाईंशी बोलून बघते. हॅलो. हॅलो, नमस्कार. मी अंजली, संपदाची आई बोलते. नमस्कार. अहो संपदा निघाली, पोचतच असेल ती आता. अहो संपदा पोहोचली आहे इथे. तिच्याकडनं तुमच्या तब्येतीचं कळलं म्हणून फोन केला होता. हो, कंबर आकडली आहे हो माझी. बेडवरच आहे मी. तेच म्हटलं मी संपदाला की तू आली नसतीस तरी चाललं असतं. अहो पण पोच नाही ना मुलीला. मी खरं तर तुम्हाला ना सॉरी म्हणायला फोन केलाय. अच्छे छे, तुम्ही सॉरी कशाला म्हणता? अहो ती यायला तयारच नव्हती. मीच म्हंटल तिला जाऊन ये. ती म्हणाली मी थांबते तुमच्यासाठी म्हणून. पण मीच आग्रह केला तिला. मी म्हटलं आई वाट बघत असेल तुझी. नाही पण तरी सुद्धा तिने थांबायला हवं होतं. आणि काम सुद्धा असतात ना किती. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही माझ्या सुनेचं माहेर पण चांगलं करा. इथलं सगळं करून गेलीये ती. मी पाठवते तिला लगेच. महेश येणार आहे तिला घ्यायला, तोपर्यंत थांबू दे तिला. अहो नवी नवरी आहे, मला माहितीये माहेरची ओढ असते मुलींना. हो ना, पण तुम्ही काळजी घ्या. आम्ही येऊन जाऊ तुमची तब्येत बघायला. ठेवते हा फोन. हो. किती चांगल्या सासूबाई मिळाल्यात आपल्या संपदाला. काय म्हणाल्या? ही तिथे काहीही करून आली नाही ना. पण एका शब्दानं सुद्धा म्हणाल्या नाहीत तसं. उलट त्या म्हणाल्या ती जायला तयार नव्हती, मीच पाठवलं तिला. माझ्या सुनेचं छान माहेरपण करा असं म्हणाले. मला अगदी कसं तरी झालं. ती कशी वागते ते तूच बघ वहिनी. एखाद्या माणसाच्या चांगुलपणाचा एवढा गैरफायदा घेऊ नये, नाही तर काहीतरी भयंकर निघतं त्यातून. काळजी वाटते मला. भाऊजी तुम्ही नका काळजी करू. हे एवढं हळदी कुंकू झालं ना की मी बोलते तिच्याशी. नाही म्हणजे आत्ताच तिचा मूड खराब नको ना करायला. लाख छुपाओ छुप न सकेगा राज कितना गहरा, दिल की बात बता देता है असली नकली चेहरा. लाख छुपाओ छुप न सकेगा राज. तुम्ही एकटेच आहे कुठे? हो अरे पाहुणे यायचे आहेत ना म्हणून बसले इथे. आणि बाकीच्या घरचे म्हणजे काकू वहिनी येत आहेत. निलिमा आणि जानकी येत आहेत. ललिताचं काही खरं नाही बाई, आतमध्येच बसले. फार विचित्रपणे वागते ती. म्हणजे ते सकाळी ते घाणेरडं पाणी पडलं ना तिच्या डोक्यावर, त्यामुळे जरा चिडली आहे.
रागवले अरे माझ्यावर, हसले ना मी तिला. नाही नाही आई असं चिडणार नाही असं. मी बघतो, बोलतो मी. हा, बघ बाबा. अगो बाई, आता तर मी असायलाच पाहिजे तिकडे, नाही तर ललिताची फजिती कशी बघणार मी. ए मुलांना, ए ऐका रे. आई, आई दार उघड. आई तुम्ही दार का नाही उघडतात, पाहुणे येतील. आई दार उघड प्लीज. काय झालंय आई, तुला शपथ आहे माझी, दार उघड प्लीज. आत्ता येणार आहे मजा. येते. आई हे काय आई, तू अजून रेडी नाही झालीस? नाही तयार तर आहेत, पण आई डोक्याला पंचा का बांधलाय? हो ना, काय झालं ग केसांना? थोडा प्रॉब्लेम झालाय. ॲलर्जी. ॲलर्जी आली केसांना. कसली? सकाळी ते घाणेरडं पाणी पडलं ना रे डोक्यात, त्यामुळे. अरे बापरे, डॉक्टरांना बोलवू का मी? नको, पाहुणे येणार आहेत घरात आणि आत्ता काय त्यांच्यासमोर डॉक्टर वगैरे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही समारंभ उरकून घ्या. मी आताच बसते, मी बाहेर नाहीये. नाही आई, हे बघा तुम्ही येणार नसाल ना तर आपण हळदी कुंकू कॅन्सल करूया. हो का स्वानंदी, असं नको करू. अगं अशी कशी बाहेर येऊ मी? सगळे हसतील मला. नाही आई, कुणीही नाही हसणार. उलट आम्हा सगळ्यांना ना तुमचं कौतुकच वाटेल. ती सत्य परिस्थितीकडे तुम्ही पाठ न फिरवता हिमतीने त्याचा सामना करताय. हा हा, आणि तुझा कॉन्फिडन्स बघून कोणाला काही कळणार पण नाही. हा, काय पटतंय का मुलांचं? येणार ते येणार. ललिता चल बाई चल. आत्या मी आणते. वत्सला, हो आले. आणा. बाबा आणि तुम्ही पण, मी आणते आईंना तयार करून. हा ओके ओके, मला माहितीये तू तिला घेऊन येशील बरोबर. बोल तू तुझ्याशी. बाबा तू बोल तू. हा आई चला. निलिमा, काय हो? सगळी तयारी झाली ना ग? हो. अगं मी काय म्हणतो, हे वाण म्हणून आणलेली तुळशीची रोपं पुरतील ना ग? हो हो, लिस्ट पेक्षा जास्तच आणली आहेत मी. अरे वा, म्हणजे स्वानंदी बरोबर राहून तू सुद्धा अगदी हुशार झालीस की. अरे तीच नाही, सगळं घरच हुशार झालंय. नाही तर पूर्वी कसं कोंडल्यासारखं वाटायचं ना रे घरामध्ये. खरे बाई, कुणीच बोलायचं नाही घरात कोणाशी. अरे हे गेल्यापासून तर मला खूप एकटं वाटायचं ग. म्हणजे तसं ललितानी सगळं सांभाळून घेतलं होतं, बांधून ठेवलं होतं सगळ्यांना, पण शेवटी संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे
होतं ना दुर्लक्ष. पण स्वानंदी आली आणि तिने सगळ्यांना एकत्र केलं आणि सगळं घर बोलू लागलं. पण आई कुठे? तू बरोबर म्हणतेस काकू. स्वानंदीमुळे सगळं घर बोलायला लागलंय. अगं पण तिने माझी बोलती बंद केली आहे ना. म्हणजे सारखं आपलं गप्प बसा गप्प बसा गप्प बसा. अरे या 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 आईच्या मैत्रिणी. हो. या ना. कशा? बसून घ्या. या नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. बसा. काही घेणार का तुम्ही? हो असं कसं? ये ग. जोशी काकू नाही आले? अरे त्यांची तब्येत जरा बरी नाहीये. हेच क्लायमेट चेंज होतंय ना. अच्छा अच्छा बरोबर. छान आहे काळी पैठणी. येवला का? घ्या. हो. नाही ग स्वानंदी, अशी कशी बाहेर येऊ मी? कसं दिसतंय अगं हे? आई, दिसणं कधीच महत्वाचं नसतं. माणूस महत्वाचं असतं. आणि तुमच्याशिवाय हळदी कुंकू होणार नाही हे नक्की. अगं असं काय करतेस? तुझं पहिलं हळदी कुंकू आहे हे. मग असू दे. माझी माणसं मला जास्त महत्वाची. लग्नानंतर सासूबाई आईच्या जागी असतात आणि माझी आई असं आत बसून राहील आणि मी हळदी कुंकू एन्जॉय करून माझ्याकडनं नाही होणार. आणि जे काही झालंय त्याला काही आपला इलाज आहे का?